श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्माच्या कालगणनेनुसार आपले सण मानवाच्या विकासासाठी आणि हितासाठी खूप अभ्यास करून पूर्वजांनी ऋषीमुनींनी आखून दिलेले आहेत। म्हणजे कधीही सुखाचा वा दुःखाचा अतिरेक होऊन कंटाळा वाटू नये अशी त्यांची आखणी आहे। मृत्यूनंतर आत्म्याचा एक नवा प्रवास सुरू होतो। हिंदू धर्मामध्ये पितृपक्षाला विशेष महत्त्व दिलं जातं। पितृपक्षामध्ये कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य केले जात नाही। पितृपक्ष किंवा श्राद्ध पक्षाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे। पंचांगानुसार दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून पितृपक्षाची सुरुवात मानली जाते आणि ती अश्विन महिन्याच्या अमावस्येला संपते। पितृपक्षाचे 15 दिवस खूप शुभ मानले जातात। असं म्हटलं जातं की या काळात पूर्वजांसाठी तर्पण, श्राद्ध आणि पिंडदान केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि पितृदोषापासूनही मुक्तता मिळते। मान्यतेनुसार असं केल्याने पूर्वज प्रसन्न होतात, ज्यामुळे जीवनात कधीही कोणत्याही गोष्टींची कमतरता भासत नाही। यावर्षी पितृपक्ष महिना म्हणजेच भाद्रपद 7 सप्टेंबर रोजी पहाटे 1:41 वाजता सुरू होणार आहे। मित्रांनो, तो सर्व पितृ अमावस्येला म्हणजेच 21 सप्टेंबर 2025 रोजी संपेल। पितृपक्षात दररोज सकाळी आणि संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून पूर्वजांच्या नावाने दिवा लावावा। असं मानलं जातं की पितृपक्षात पूर्वज दक्षिण दिशेकडून पृथ्वीवरील त्यांच्या नातेवाईकांकडे येतात। तसेच ज्या दिवशी पूर्वजांचा श्राद्ध सोहळा केला जातो त्या दिवशी दक्षिणेकडे तोंड करून पूर्वजांना आवाहन केलं जातं। पितृपक्षात यज्ञ, अनुष्ठान किंवा इतर धार्मिक कार्य अजिबात करू नका। या काळात पूर्वजांचे स्मरण करून त्यांचीच पूजा करा, त्यांच्यासाठीच श्राद्ध करा। पितृपक्षाच्या काळात सर्व पूर्वज पृथ्वीवर राहतात आणि त्यांची मुले त्यांच्यासाठी श्राद्ध, नैवेद्य किंवा पिंडदान इत्यादी करतील अशी त्यांची अपेक्षा असते। यापैकी काही केल्याने ते तृप्त होतात आणि आशीर्वाद देऊन परत जातात। जे लोक आपल्या पूर्वजांना संतुष्ट करत नाहीत त्यांना शाप मिळतो असं मानलं जातं। त्यामुळे त्यांना त्यांच्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात। पितरांच्या शापामुळे मुलांच्या सुखातही बाधा येते। पितृपक्षाचे काही नियम आहेत ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे। जाणून घेऊया पितृपक्षात काय करावे आणि काय करू नये। मित्रांनो, पितृपक्षात काय करावं? 1. पितृपक्षात सर्वप्रथम आपल्या पूर्वजांचे स्मरण करावे। तसेच 2. जर तुम्ही पितृपक्षात तुमच्या पूर्वजांना तर्पण अर्पण म्हणजेच पिंडदान करावे। पितरांचा पिंडदान करताना काळे तीळ, फुले, दूध, कुश, गवत पाण्यात मिसळून त्यांना अर्पण करा। कुश वापरल्याने पितर लवकर तृप्त होतात। ज्या लोकांच्या कुंडलीत पितृदोष आहे त्यांनी या काळात गया, उज्जैन आणि इतर धार्मिक स्थळांवर पिंडदान करावं असं म्हटलं जातं। 3. ब्रह्मचर्याचे पालन करून श्रद्धापूर्वक नियमित तर्पण करावे। पितृपक्षात दररोज स्नानाच्या वेळी पूर्वजांना जल अर्पण करावे, त्यामुळे त्यांचा आत्मा तृप्त होऊन ते आशीर्वाद देखील देतात। मित्रांनो, धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्षाच्या सर्व दिवशी पितरांसाठी अन्न ठेवावे। हे अन्न गाय, कावळा, कुत्रा इत्यादींना द्या। असं मानलं जातं की त्यांच्याद्वारे हे पूर्वजांपर्यंत पोहोचते। पितृपक्षात पूर्ण भक्तीने गाईला चारा खाऊ घातल्याने श्राद्ध कर्माचे पूर्ण फळ मिळतं आणि पितरही संतुष्ट होतात। मित्रांनो, पूर्वजांचे श्राद्ध सकाळी 11:30 ते 2:30 या वेळेत करावे। दुपारी रोहिणी आणि कुतुब मुहूर्त हे श्राद्धासाठी उत्तम मानले जातात। पितृपक्षांमध्ये पूर्वजांची देवता आर्यमालाला जल अर्पण करावे। ती आनंदी असते तेव्हा सर्व पूर्वजही आनंदी आणि समाधानी होतात। पितृश्राद्ध मरण्याच्या दिवशी डोके, केस, नखे यांची स्वच्छता करून जरूर करा। आपल्या सामर्थ्यानुसार ब्राह्मणांना बोलून तर्पण, पिंडदान, भोजन प्रदान केल्यानंतर दक्षिणा द्या। दैनंदिन पूजा अवश्य करा। वर्षभर नियमित मंदिरात जाऊन देवदर्शन घेत असाल तर त्यांचेही पालन करा। सात्विक भोजन करावे। लसूण, कांदा याचा वापर अजिबात करू नका। संपूर्ण पितृपक्षात आपल्या पूर्वजांच्या यथोगाथागाव्यात, मोठ्यांचा सन्मान करावा व गुरुजनांची पूजा करावी। दररोज आपल्या सामर्थ्यानुसार दुसऱ्याची मदत अवश्य करा। मुंग्यांसाठी साखर किंवा इतर गोड पदार्थ योग्य जागी ठेवावेत। घरच्या छतावर किंवा स्वच्छ भांड्यात पाणी व अन्न, गोड वस्तू
नक्की ठेवा. घरी श्वान असल्यास त्याची योग्य प्रकारे देखभाल करावी. आपल्या घरी श्वान नसल्यास बाहेरच्या श्वानाला दुपारी पोळी भाकरी जरूर द्या. पितृपक्षामध्ये काय करू नका. मित्रांनो, पितृपक्षामध्ये लसूण, कांदा, मांस, मद्य इत्यादींचे सेवन अजिबात करायचं नाही. या काळात वडीलधाऱ्यांचा आणि पूर्वजांचा अपमान करू नका. पितृदोष होऊ शकतो. पितृपक्षात स्नानाच्या वेळेस तेल इत्यादींचा वापर करण्यास मनाई केली आहे. आपल्या घरात कोणतेही धार्मिक किंवा अशुभ कार्यास जसे की मुंडन, लग्न, गृहप्रवेश, नामकरण इत्यादी करू नका. पितृपक्षाच्या काळात अशा गोष्टी करणं अशुभ आहे. झाडू. धार्मिक मान्यतेनुसार झाडू हे देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे. पितृपक्षात झाडू खरेदी केल्याने धनहानी होऊ शकते, कारण हा काळ शुभ मानला जात नाही. मीठ हे लक्ष्मीचे स्वरूप मानलं जातं. याशिवाय ते शुभ प्रसंगी आणि शुभ दिवशी खरेदी केले जाते, म्हणून पितृपक्षाच्या काळात ते खरेदी करू नका. मात्र या वस्तू स्वतःच्या वापरासाठी खरेदी करू नये. पितृपक्षात पितरांना अर्पण केल्यानंतर मोहरीचे तेल किंवा मीठ दानासाठी घ्यायचे असेल तर त्यावर कोणतेही बंधन नाही. नवीन कपडे खरेदी करावे का? मित्रांनो, पितृपक्षात नवीन कपडे खरेदी करणे वर्ज्य मानलं जातं, कारण पितृपक्षाच्या काळात पितरांना वस्त्रदान केलं जातं. यावेळी अन्न आणि वस्त्रदान केल्याने पितर प्रसन्न होतात आणि व्यक्तीला समृद्धीचा आशीर्वाद देखील देतात. तसेच मित्रांनो, तुम्ही या गोष्टी खरेदी करू शकता. पितृपक्षाच्या काळात नवीन घर, प्लॉट, फ्लॅट, नवीन कार इत्यादी खरेदी करता येते. यात कोणतीही मनाई नाही किंवा मग तुम्ही अशा गोष्टींची बोलणी करू शकता. व्यवहार, पैशाची देवाणघेवाण नंतर करावी. तुमच्या प्रगतीवर पूर्वज प्रसन्न देखील होतात असं मानलं जातं. अशा परिस्थितीत तुम्ही या वस्तू खरेदी करू शकता, पण शक्यतो फक्त सौदा पक्का करा. पूर्वतयारी आधी सर्व गोष्टी तुम्ही करू शकता. तसेच मित्रांनो, काही लोक पितृपक्षात नवीन कपडे खरेदी करणे आणि परिधान करणे देखील अशुभ मानतात. तसेच मित्रांनो, कोणाकडून उधार पैसे घेऊन कोणतेही कार्य करू नका, कारण त्याचं मन त्यात पैशामध्ये अडकलेलं असतं. घर जुने असेल तर त्याचे डागडुगी करण्याचे काम या काळात करू नका. फारच आवश्यक नसेल तर या काळात कपडे, दागिने आदी वस्तूही खरेदी करण्याचे लांबणीवर टाकावे. घरातील कोणताही भाग अंधारात राहू नये याची काळजी घ्यावी. मित्रांनो, पितृपक्षामध्ये कोणत्याही स्थितीत खोटे फसवण्याचे कार्य करू नये. खरे जर वर्षभरासाठी हा नियम पाळायलाच हवा. या काळात सोने किंवा चांदी इत्यादी खरेदी करणं अशुभ मानलं जातं. पितृपक्ष किंवा श्राद्ध पक्षाच्या काळात नवीन घरात प्रवेश करणं अशुभ मानलं जातं. तसेच मित्रांनो, आपले मूळ खानदानाचे मर्यादा ओलांडून कोणतेही काम करू नका. तसेच तुम्ही स्वतः श्राद्ध करणारे नसाल, म्हणजे तुम्ही मोठे भाऊ श्राद्ध करणारे असतील तरीही वरील सर्व नियम तुम्ही पण पाळावेत. व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की कमेंट करा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.